नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील 25 वर्षीय सत्यम महादेव पवार आणि त्याचा 24 वर्षीय मित्र अनिकेत सुनील देसाई हे आपल्या मोटारसायकल क्रमांक MH50S2187 वरून कामानिमित्त कोल्हापूर इथं आले होते. आपले काम आटपून ते सायंकाळी 5च्या दरम्यान कराडकडे घरी निघाले होते. ते तावडे हॉटेल इथल्या पंचगंगा पुलाच्या जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर जात असताना पाठीमागून सुसाट आलेल्या अज्ञात मालवाहू पिकअप वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक देऊन तो पसार झाला. धडक बसताच मोटारसायकलवरील सत्यम आणि अनिकेत पाठीमागून येणाऱ्या पुणेच्या दिशेने चाललेल्या ट्रक क्रमांक MHL7204 या ट्रकच्या चाकाखाली आले. यामध्ये सत्यमच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला, तर अनिकेत हा गंभीर जखमी झाला. अपघाताची वेळ ही वर्दळीची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती, पण जखमीला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नव्हते. अपघाताची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघात कोणत्या हद्दीत घडला हे पाहण्यापेक्षा जखमीला मदत करण्यासाठी धावून जाऊन त्याला उपचारासाठी CPR मध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच मयत आणि जखमी यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी CPR परिसरात गर्दी केली होती. उमदा आणि जवान मुलगा मृत्युमुखी पडल्याने CPR परिसरामध्ये नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.